साधू संत भेटणंच अवघड आहे, त्यांची भेट होणंच अवघड आहे, ती आपल्या जीवनामध्ये येणं अवघड आहे. बहु अवघडा बहु अवघड आहे संत भेटी. टाळेबाज मला महाराजांसाठी. वास्तविक पाहता टाळ्या सभेमध्ये त्याच्यामध्ये असतात हे मान्य, पण इथं आवडल्यानंतर टाळी वाजवायची ही कथा आहे. इथं टाळी वाजवल्यानंतर काय होतं महाराज, कथेमध्ये बसल्यानंतर आम्ही टाळी का वाजवली महाराज सांगले काय. प्रेम आपल्या जीवनामधलं कळत न कळतपणे या हातामधून काही पाप कर्म घडलेलं जर असेल आणि इथं बसलो आणि टाळी वाजवली तर ते पाप कर्म आपल्या यात तुम्ही दूर करा आणि या भक्ती मातेचं दुःख दूर करण्या तुम्ही दूर करा आणि या भक्ती मातेचं दुःख दूर करण्या नारदजींनी अनेक प्रयत्न केले. त्या ज्ञान आणि कानामध्ये वेदांत गायला सुरुवात केली. वेदांताचे घोष वाक्य, गीतेचे घोष वाक्य, गीतेचे श्लोक त्यांच्या कानामध्ये गायला सुरुवात केली. पण ज्ञान आणि वैराग्य जोपर्यंत गीतेचे वाक्य सुरू होते, श्लोक सुरू होते, वेदांताचे घोष सुरू होते, तोपर्यंत जागे व्हायचे. एकदा का वेदांत बंद झाला, ज्ञान बंद झालं की परत ते दोन्ही बेशुद्ध पडायचे. नारदजींनी विचार केला, आता यांना जागा करण्याकरता मी कुठलं साधन करू. आणि मग त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं तुम्ही काय करा तर तुम्ही सत्कर्म करा. नारदजी तुमचे प्रयत्न विफल जाणार नाही, तुम्हाला सत्कर्म करावं लागेल, तुम्हाला संत भेटतील. आणि मग अशा वेळेला ते संत कोण आहेत याचा शोध घेण्याकरता बद्रिविशाल या क्षेत्रामध्ये नारदजी आणि सनत कुमार यांची भेट झाली. आणि मग नारदजींनी सनत कुमारांना विचारलं की त्या भक्ती मातेचं दुःख दूर करण्याकरता मला काय करावं लागेल, त्या ज्ञानाचं दुःख दूर करण्याकरता मला काय करावं लागेल, वैराग्याला जागा करण्याकरता मला काय करावं लागेल. आणि असं विचारल्याबरोबर मग सनत कुमारांनी सांगितलं, तुझं आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी काकेत कळसा. आणि गावाला आईचा चष्मा डोळ्यावरती असतो किंवा डोक्यावरती असतो, चष्मा शोधत असते, माझा चष्मा पुढे ठेवलाय. प्रिन्स बोलो राधे राधे. सगळं काही जवळ असतं पण ते कधी कधी आपल्याला दिसत नाही. आपल्या जवळची माणसं असतात